या बातमीचे प्रायोजक सरगम कलेक्शन ब्रँडेड शर्ट फक्त 200 रुपयात रमजानचा आनंद दुप्पट करा. सरगम कलेक्शनला भेट द्या. जगदंबा चौक, लष्कर, सोलापूर. रमजान ईद निमित्ताने कपडे खरेदीसाठी दुचाकीने निघालेल्या 55 वर्षीय व्यक्तीचा गुरुवारी रात्री मुंबई नाशिक महामार्गावर अपघाती मृत्यू झालाय. मोहम्मद मुस्तफा मोहम्मद अली शेख असे मृताचे नाव असून या प्रकरणी ट्रेलर चालक सुरेश गौरी याच्या विरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. खडवली भागातील राया परिसरात मोहम्मद मुस्तफा मोहम्मद अली शेख हा राहत असून तो भिवंडीतील एका कंपनीत कामाला होता. गुरुवारी सुट्टी असल्याने मुस्तफा आणि त्याच्या मित्रांनी रमजान ईद निमित्ताने कपडे खरेदी करण्याचे ठरविले होते. गुरुवारी रात्री 10:30 वाजता ते राया येथून भिवंडीच्या दिशेने निघाले होते. मुस्तफा याच्यासोबत मोहम्मद शाह हा एक दुचाकीवरून निघाला होता. शाह हा दुचाकी चालवित होता तर मुस्तफा दुचाकीच्या मागे बसला होता. दुसऱ्या एका दुचाकीने त्याचे आणखी 2 मित्र त्याच्यासोबत जात होते. रात्री 11:30 वाजता सुमारास भिवंडी येथील भोईवर गाव परिसरात ते पोहोचले असता मुस्तफा प्रवास करत असलेल्या दुचाकीला भरधाव ट्रेलरची धडक बसली. त्यामुळे मुस्तफा आणि शाह यांचे दोघेही दुचाकीवरून खाली पडले. मुस्तफा याच्या डोक्यावरून ट्रेलरचे चाक गेल्याने त्याला गंभीर दुखापत झाली तर शाह याला किरकोळ दुखापत झाली. मुस्तफा याला त्याच्या मित्रांनी पडघा येथील सरकारी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला दाखल होण्यापूर्वीच मृत्यू घोषित केला आहे.